बॉलसुंदरी हे कसं आहे माहिती आहे का, फळही जाद आहे, पीक जाद आहे बॉलसुंदरी या पिकाला. आणि त्याच्यामुळं आपण एकडे वळलेलं आहे. माल भरपूर, उत्पन्न भरपूर निघते बॉलसुंदरी. आणि दर बी व्यवस्थित आहे. म्हणजे पहिल्या पिकाला आपल्याला 15-20 किलोनं माल निघाला आहे आपल्याला पहिल्या पिकाला. आणि आता दुसऱ्याला पिकाला बी आपल्याला 30-35-40 किलो माल आपल्याला दिलाय होता. चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आहे. इथनं पुढं आपलं सरासरी टार्गेट आहे बघा 70 किलो आसपास झाड न्यायचं. 70 किलो तिसऱ्या पिकाला आपण 70 किलो माल काढायचं टार्गेट. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सांगोला तालुक्यातील दाहिटी या ठिकाणी आलेलो आहे. तर मित्रांनो, आपण आता बॉलसुंदरी या बोरीच्या प्लॉटमध्ये उभा आहे. तर मित्रांनो, आपल्या भागात जास्त करून बघायला गेलं तर ॲपल बोर या बोरीच्या व्हरायटीची जास्त करून लागवड पाहायला मिळते. तर आता शेतकरी बॉलसुंदरी म्हणजे मार्केटला एक नवीन वाण आला आहे बॉलसुंदरी म्हणून, त्या व्हरायटीकडं लोकांचा कल वाढलेला आहे. आणि त्या व्हरायटीला ॲपल बोरच्या तुलनेत बघायला गेलं तर रेटमध्ये पण डबलच फरक आहे आणि कमी खर्चात येणारा हा वाण आहे. तर आपण या बॉलसुंदरी या प्लॉटमध्ये उभा आहे. तर हा दुसऱ्या पिकाचा 1.5 एकराचा प्लॉट आहे. तर मित्रांनो, या म्हणजे बोरी लागवडीविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नमस्कार. आपला परिचय द्या. मी हनुमंत सीताराम माडेकर, राहणार दाहिटी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. ही माझी आपला आता किती प्लॉट आहे ही? किंवा माझा प्लॉट 1.5 एकराचा प्लॉट आहे. 1.5 एकराचा प्लॉट आहे. तर किती रोपाची लागवड आहे ह्यात आता? ह्याच 450 रोपाची लागवड आहे. 450 रोपाची. तर ह्याच्या अगोदर तुम्ही कोणतं पीक घेत होता यात? ह्यात आधी मका ही वगैरे असं डाळिंब हे घेतलं होतं. तर जेव्हापासून पंढरी फार्म आपल्याला त्यांच्यापासून जे झाडाचं रोपाचं कळलं तेव्हापासून आपण ती लावली. आता दुसऱ्या पिकाची जी झाड आहेत ह्या बारीनं 40-35 किलोनं माल निघलेला आहे दुसऱ्या पिकाला. मग ह्याच्या अगोदर तुम्ही म्हणजे आपली मका ही असली पिकं घेत? मका. तर म्हणजे त्या पिकाकडून बोर लागवड करायची कशी संकल्पना तुमच्या डोक्यात आली? आणि संकल्पना म्हणजे आपल्याला कसं पंढरी फार्माने आपल्याला त्याचं पटवून दिलं महत्व. तुम्ही एकदा लावा असं त्यांनी सांगितलं आपल्याला. आणि त्यांच्या ऐकण्यावर आपण लावलं आणि त्यांच्यापर्यंत लावल्यापर्यंत आपलं एकदम व्यवस्थित झालेलं आहे. पहिल्या पिकाला आपल्याला 15-20 किलोनं माल निघालाय आपल्याला पहिल्या पिकाला. आणि आता दुसऱ्याला पिकाला बी आपल्याला 30-35-40 किलो माल आपल्याला दिलाय होता. चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आहे. म्हणजे तुमच्या या भागात बघायला गेलं तर ॲपल बोर म्हणजे जास्त प्रमाणात बघायला मिळतं. तर तुम्ही म्हणजे व्हरायटी निवडताना बॉलसुंदरी ही कशी काय व्हरायटी निवडली? बॉलसुंदरी हे कसं आहे माहिती आहे का, फळही जाद आहे, पीक जाद आहे बॉलसुंदरी या पिकाला. आणि त्याच्यामुळं आपण एकडे वळलेलं आहे. माल भरपूर, उत्पन्न भरपूर निघते बॉलसुंदरी. आणि दर बी व्यवस्थित आहे. म्हणजे मापी दर. मार्केट कसं राहतं याचं? मार्केट राहते की 40, 45, 50, 60 पतू जाते मार्केट. हो. तुम्हाला किती रेट सापडला ह्या म्हणजे दुसऱ्या पिकाला? आता मला सरासरी गावला की 45 रुपये 50 रुपये आसपास गावला. 45-50 रुपये. तर तुम्ही म्हणजे हे आता 2 वर्षात 2 पिकं घेतली तुम्ही. हो. तर लागवड करताना कशा प्रकारे लागवड केली होती? लागवड आपण केली 12x10 वर केलेली. सरासरी कसं आहे, आपल्याला मधून अंतर पाहिजे, झाडं मोठी होती लगे, त्यामुळं आपण 12x10 वर अंतर ठेवलेलं. म्हणजे 12x10 अंतर योग्य आहे का? काय कमी? योग्य आहे, काय अडचण नाही. म्हणजे वाहन जात आहे, फिरता येते मधनं, मेहनत होती, करता येते परत. 12x10 अंतर. 12x10 अंतर. आणि लागवड करताना म्हणजे काय मशागत वगैरे केली होती? म्हणजे खत वगैरे काय? खत हे आपलं शेणखत आपलं हाही आपलं रेग्युलर खतच वापरलं होतं. ज्यादा शेणखतावर ज्यादा आपण ताव दिलता. हो. आणि म्हणजे किती म्हणजे पहिलं पीक ज्या वेळेस तुम्ही धरलं त्यावेळेस म्हणजे किती महिन्यात पहिलं पीक धरलं होतं तुम्ही? पहिलं पीक आपलं सरासरी 6 महिन्यात रोपं धरायला आली ती आपली. 6 महिन्यात धरायला आली ती. तर कसं नियोजन केलं होतं? म्हणजे पहिल्या 6 महिन्यातलं नियोजन कसं होतं आणि धरल्यानंतरचं नियोजन कसं? नियोजन कसं केलं तर आपण म्हणजे आपल्याला रोपं लावली होती, आपण आणली होती, शेणखत वगैरे टाकला पहिल्यांदा थोडा. आपलं पाणी लिक्विड थोडं सेंद्रिय म्हणजे स्लरी आपण घरी तयार करून स्लरीचं प्रमाण जादा आपण दिलं. म्हणजे स्लरीत तुम्ही म्हणजे कशा प्रकारची स्लरी करताय? स्लरी आपण म्हणजे बॅलरिया घेऊन आपलं खिलार गाईचं मूत्र, परत गूळ,
असं म्हणजे हे मिक्स करून आपण त्याचं तयार केलं तर म्हणजे स्लरी किती दिवसाला सोडत होता तुम्ही काय? स्लरी कमी कमी 4 दिवसाला आपण सोडत होतो. 4 दिवसाला स्लरी. हा. एवढ्या 1.5 एकराच्या प्लॉटला किती स्लरी म्हणजे सोडत होता तुम्ही? स्लरी कसं असते आपल्या प्रमाणावर असते थोडं थोडं सोडणे. आपण 4 दिवसाला सोडतो त्यामुळे मापामापी 1 लिटर अर्धा लिटर हे हिशोबाने सोडतो एका झाडाला. एका झाडा. बरोबर. म्हणजे काय काय वापर करत होता तुम्ही? स्लरी कशी तयार करत होता काय? स्लरी आपण कसं करत होतो गूळ हां परत गोमूत्र हां शेण हां खिलार घ्यायचं हां 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 परत आपलं डाळीचं पीठ हां हे असं केमिकल हे करून तयार करत होतो आपण. हां. म्हणजे ते किती दिवस भिजवायचं काय कसं असतं? भिजवायचं कसं असतंय 10-15 दिवस 20 दिवस ठेवण्या म्हणजे आपण सोनाला त्या हिशोबावर ठेवायचं 15-20 दिवस. म्हणजे एका झाडाला 1 लिटर स्लरी. 1 लिटर स्लरी सोडतो 4 दिवसाला. 4 दिवसाला सोडतो. तरी म्हणजे म्हणजे त्याचा मान भरपूर आहे हां. त्याच्यामुळे झाडांना आणि जी पाहिजे ती झाडांना भेटते त्यापासून. पहिल्या आता दुसऱ्या पिकाला बघायला गेलं तर तुमच्या म्हणजे झाडाची ग्रोथ ही चांगली. हो, चांगली. तर पहिल्या पिकाला म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पीक धरलं हां त्यावेळेस झाडाची ग्रोथ वगैरे कशी होती? पहिल्या पिकाला किती माल निघाला? झाडाची ग्रोथ चांगली होती का? झाडाची ग्रोथ चांगली होती आपल्याला. हां. झाड असं भरपूर वाढलं होतं आणि आपल्याला पहिल्या पिकाला पण 15-20 किलो झाड आपल्याला दिले. हो म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच फळबागेत आहे का ह्याच्या अगोदर? आपण पहिल्यांदाच फळबागेत आहे. म्हणजे ह्याच्या अगोदर कुठली फळबागा नव्हती काय नव्हती. आपण मका ज्वारी बाजरी हेच करू. म्हणजे काय म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला हे पीक इतर आपण हे बोर लावल्यापासून आपलं एकदम व्यवस्थित आहे. आपण म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला त्यानं उत्पन्न दिलंय आणि चांगल्या पद्धतीचे असं काय म्हणजे हे बी नाही. म्हणजे पहिल्या पिकाला 6 ते 7 महिन्यात तुम्ही फळ धर. हो फळ धरलंय 7 ते 7 महिने. किती दिवसात तुमचा प्लॉट संपला होता पहिल्या पिकाला? तरी आपल्याला 5 महिने आसपास चाललं आपलं फळ. 5 महिने चालला. हो. तर किती म्हणजे किती फळ निघलं एका झाडाला? म्हणजे किती एका झाडाला आपल्याला चाललं आता दुसऱ्या पिकाला 40-45. पिकाला किती निघलं होतं? पहिल्या पिकाला आपल्याला निघलं होतं 20 किलोच्या आसपास अवरेज पडलं सरासरी. आणि आता प्रति झाडाला 20 किलो पडलं. 20 किलो. हा. तर म्हणजे दुसऱ्या ज्या वेळेस तुमचं पहिलं पीक झालं त्यावेळेस म्हणजे दुसऱ्या पिकाचं नियोजन कसं केलं होतं तुम्ही? छाटणी वगैरे दुसऱ्या पिकाचं छाटणी केली आपण. हा. छाटणी केल्यानंतर मेहनत केली रानाची साईडनं हां रोटर वगैरे मारून असं. आणि रोटरी वगैरे मारून ही केली. परत खाजं वगैरे म्हणजे शेणखाती वगैरे घालून ठेवली होती. हा परत आपल्या जर पाण्याचा स्रोत जेव्हा चालू झाला नंतर आपण धरली. म्हणजे दुसऱ्या पिकाला म्हणजे धरल्यापासून बाग किती दिवसात फळावर येते? धरल्यापासून बाग किती 6 महिन्यात धराय म्हणजे चालू होती. हो. दुसऱ्या पिकाला तुमचा एका झाडाला 40 सरासरी किलो माल निघलाय आपल्याला. म्हणजे काय रेट सापडला दुसऱ्या पिकाला तुम्हाला? ह्या आपल्याला सरासरी आता ह्या चालू पिकाला 50 रुपयाने भेटलाय सरासरी. 50 रुपये. हो 50 रुपयाने भेटला. आणि ह्याचं ॲपल बोरचं काय मार्केट आहे काय? ॲपल बोरचं कसं आहे 30 रुपये 35 रुपये 40 रुपये त्यातली असं सरासरी. आणि म्हणजे तुम्ही इतर कोणाचं प्लॉट बघितलं काय? आता तुम्ही पहिल्यांदाच फळबागेत आहे तर म्हणजे बाबा कोणाचं मार्गदर्शन वगैरे म्हणा किंवा मार्गदर्शन घेतलं ना आपण का तर पहिल्यांदा असल्यामुळे आपण दुसऱ्याचं मार्गदर्शन घेतलं होतं. हो त्यांचा प्लॉट चांगला आहे चांगल्या पद्धतीने त्यांनी बी केलं. आता ज्या वेळेस तुम्ही म्हणजे दुसऱ्या शेतकऱ्यांचं प्लॉट बघायला जाता त्यावेळेस म्हणजे आता काय शेतकरी पण संपूर्ण खरं सांगत नाही. ते नाही बरोबर आहे. तुम्ही म्हणजे तुमच्या अनुभवानं त्यांच्या प्लॉटमध्ये काय बघून तुमच्या प्लॉटमध्ये अनुभव होतो? कसं आहे आपण त्यांचा प्लॉट पाहायला गेलो म्हणजे बघायला गेलो तर शेवटी कसं आहे आपल्याला जी झाडाची कंडिशन झाडाची म्हणजे फळाची सेटिंगची हे जर बाबा काय केलं ते काय आपल्याला थोडं थोडी सांगणार आहे सगळं. आपण त्यात बी थोडं आपण बी थोडं आपल्या पदरचं बी घालून मनात थोडं हे करून हे करायचं ना. किती क्षेत्र आहे तुम्हाला टोटल? मला क्षेत्र एक 4 एकर आहे. 4 एकर आहे. हो. आता म्हणजे राहिलेल्या ह्याच्यात राहिलेल्या क्षेत्रात आता लावायची लागण करायची आता. हो म्हणजे ह्याचीच बॉल सुंदरीची लावणार आहे. बरोबर. म्हणजे ह्या लागवडीसाठी सीझन वगैरे कोणता योग्य? कोणत्या सीझनला? सीझनचं कसं आहे या बॉल सुंदरीला कसं आहे आपल्यापाशी शेतकऱ्यापाशी सगळी त्याची महत्वाचं. आपण जर आपल्यात असलं पाणी असलं आपण कधी बी धरू शकतो. लागवडीसाठी कोणता सीझन योग्य? कोणत्या सीझनला ह्याची लागवड सीझन आता चालू आहे. लागवडीचा सीझन आता चालू आहे. हो आता लावली तर चालते काय अडचण नाही. आता लावली तर कधी पीक घेता येईल आपलं पहिले? आपण जर आता लावलं तर आपल्या दिवाळीच्या आसपास चालू होईल पीक.
तर आता तुम्ही पहिल्यांदाच म्हणजे ह्याची लागवड बॉल सुंदरीची केली होती, तर तुम्हाला म्हणजे ह्यात अडचणी वगैरे काय काय जाणवल्या, काय अडचणी काही सुद्धा नाही आपल्याला, म्हणजे काय आलं जाणवलं नाही. कसं आहे, औषध फवारणी कमी आहे, फळ उत्पन्न जास्त आहे थोडक्यात, आणि खर्च कमी आहे. लय खर्च नाही. किती खर्च झाला तुमचा पहिल्या पिकाला ह्यातनं 1.5 एकराला? पहिल्या पिकाला आपल्याला खर्च करा सरासरी 50,000 50-60,000 रुपये आसपास गेलते आपलं. 50-60,000 रुपये. आणि आता दुसऱ्या पिकाला किती खर्च झाला होता? दुसऱ्या पिकाला गेलते की आपल्याला एक 80,000 रुपये आसपास गेलतं, का तर आपण खतं मटेरियल सगळं वाढवलं. आता काय इथनं पुढचं काय टार्गेट आहे तुमचं? इथनं पुढं आपलं सरासरी टार्गेट आहे बघा 70 किलो आसपास झाड न्यायचं. 70 किलो तिसऱ्या पिकाला आपण एक 70 किलो माल काढायचं टार्गेट. निघल का तेवढं? निघणार की. तर कसं नियोजन करणार आहे तुम्ही आता तिसऱ्या पिकाला? नियोजन म्हणजे आता छटणी करायची, छटणी नंतर शेणखत हे वगैरे टाकून डोस देऊन ठेवायचं, रानाची मेहनत करायची पूर्ण, खट्ट वगैरे मारून सगळं व्यवस्थित करायचं. आपल्याला पाणी जे आता कॅनलचं पाणी आलं तर आपण ती धरणार. म्हणजे बाग धरायला पण वातावरण कोणतं पाहिजे, सीझन कोणता पाहिजे, कोणत्या वातावरणाचं कसं आहे, आता चालूला आपल्याला कसं आहे माहिती आहे, पाण्या महत्वाचं आहे. ह्या बोरीचं कसं आहे, उत्पन्न आपल्याला ती लाग देते असा विषय. आपण जर लगेच छाटून जर धरलं, आपल्यात जर खवत असली तर तो फळ लागतेच, असं काय ह्याच्यावर नाही. म्हणजे पाणी ह्याला कमी प्रमाणात लागते का जास्त प्रमाणात? पाणी कसं आहे, बऱ्यापैकी लागते. पिकावर जर फळ असली तर पाणी भरपूर लागते, का तर त्याची साईज वाढायसाठी. म्हणजे तुम्ही आता म्हणजे पाट पद्धतीने पाणी देताय का ड्रिपवर? हो, आता सध्या ड्रिपवर आहे. जेव्हा बाग म्हणजे फळात घालवायच्या टायमिंग येते त्या टायमिंगला आपण पाटानं पाणी देतो. मी किती वेळा पाटानं पाणी देता? पाटानं 2-3-4 वेळा द्यायचं ना माल घालवायच्या टायमिंगला, का तर साईज आणि मालात बोजल हे वाढतं. मग झाड ज्या वेळेस फळावर असेल त्यावेळेस पाणी जास्त लागतं? पाणी जादा लागतं. तरी रोगाचं वगैरे प्रमाण काय तुम्हाला ह्यात जाणवलं? कुठलं रोग येतात आणि अडचणी म्हणजे सरासरी काही नाही बोल सुंदरी, म्हणजे काहीच नाही. विषय काय आहे माहिती, आपलं कीटकनाशक वगैरे हे असंच साध्या फवारणी आहेत. हो. तरी म्हणजे किती दिवसाला फवारणी होते त्या? काय फवारणी 4-5-6 दिवसाला, 10 दिवसाला. हो. म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच लागवड केली ती, तुम्हाला म्हणजे जर आता कोणाला लागवड ह्याची करायची झालं तर असं म्हणजे तुमच्या अनुभवातून म्हणजे एखादी काय अशी अडचण येऊ शकते बाबा ह्यात? अडचण लागवणी बाबतीत म्हणजे अडचण येतच नाही शक्यतो. आपण मी नवीन नव्हतो पहिल्यांदा, तेव्हा बी काय आपल्याला म्हणजे असं वाटलं नाही. कसा एक दोघांचा सल्ला आपला घेतला, ही पंढरी फॉर्म ह्यांचा सल्ला आहेच, ह्यांच्या सल्ल्यावरच आपण मोहर हे केलं. अडचणी कसं अडचण काय आली नाही, तर अडचणी टाइमला आपण त्याला पंढरी फॉर्म आहेच त्यांची माहिती ती देते.